हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मम्मा डज इट ऑल. इंग्रजीचा तास या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजच्या ह्या व्हिडिओपासून आपण थोडंसं ग्रामर बघायला सुरू करणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही खूप दिवस माझ्या व्हिडिओजची वाट बघत होतात, पण मला एप्रिलमध्ये कोविड झाला होता आणि त्यामुळे बरेच दिवस माझे आजारी गेले. मला खूप त्रास नाही झाला, मी घरीच बरी झाले. आणि शिवाय मला कोविडमुळे ना थोडा कफसारखा झाला आणि त्यामुळे माझा आवाज खूप बदलला होता आणि नीट होत नव्हता. बरेच दिवस लागले माझा आवाज पुन्हा नॉर्मल व्हायला. त्यामुळे मला बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 2 महिने काहीच व्हिडिओ बनवता आले नाहीत. त्याबद्दल सॉरी. आणि पण आजपासून आपण पुन्हा आपल्या व्हिडिओ सिरीजला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी काय प्लॅन केले त्याचं एकदा पुन्हा मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगते. तर व्हॉट विल यू लर्न इन दिस सिरीज? फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं बेसिक इंग्लिश ग्रामर, कारण ग्रामरशिवाय आपण कोणतीच भाषा नीट बोलू शकत नाही. आपल्याला बेसिक ग्रामर आलंच पाहिजे असं मला वाटतं. दुसरं म्हणजे आपल्याला रोजच्या रोज वापरात येणारी वोकॅब्युलरी किंवा शब्दकोश. सो दॅट्स एव्हरीडे इंग्लिश वोकॅब्युलरी. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भाषा नुसतं ग्रामर आणि वोकॅब्युलरी आली तर आपल्याला बेसिक भाषा येऊन जाते. पण जर तुम्हाला एक छान फ्लुएंट भाषा बोलायची असेल किंवा सुंदर प्रकारे आपले विचार एखाद्या भाषेत मांडायचे असतील तर आपल्याला फ्रेजेस आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार, म्हणी हे सुद्धा आलं पाहिजे. म्हणून कॉमनली युज्ड फ्रेजेस आणि इडियम्स पण आपण बघणार आहोत. आणि मग सरावासाठी म्हणून आपण थोडे इझी एव्हरीडे सेंटेन्सेस बघणार आहोत. अजून एक गोष्ट म्हणजे या सिरीजचा फायदा कोणाकोणाला होईल तर एक म्हणजे अडल्ट्स म्हणजे आपल्यासारखे मोठी माणसं ज्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. दुसरी म्हणजे मुलं ज्यांना थोडंसं बेसिक्स ऑफ इंग्लिश लर्न करायचं आहे किंवा शाळेत थोडा कधी अडचण येत असेल आणि तुम्हाला जास्ती जाणून घ्यायचं इंग्लिशबद्दल, अशी मुलं जी असतील ते सुद्धा हे व्हिडिओज बघू शकतात. आणि पेरेंट्स ज्यांना आपल्या मुलांचा अभ्यास घेताना थोडी हेल्प हवी आहे असं वाटत असेल त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो. तर आजच्या ह्या फर्स्ट ग्रामर लेसनमध्ये आपण बघायचं आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता पार्ट्स ऑफ स्पीच ते काय असतं बरं? तुम्ही ऐकलंय का पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय? तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय तर कॅटेगरीज ऑफ वर्ड्स दॅट परफॉर्म सिमिलर ग्रामॅटिकल फंक्शन इन फ्रेज अँड सेंटेन्स स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर एक वाक्य जेव्हा बनतं तेव्हा त्याच्या डिफरंट वर्ड्स एक पर्टिक्युलर रोल प्ले करतात. जसं की आपण मराठीत म्हणू, काही शब्द क्रियापद असतात, काही शब्द नाम असतात, काही शब्द सर्वनाम असतात, काही शब्द क्रियाविशेषण असतात. हे जे आहे याला इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच म्हटलं जातं. आता टोटल आपल्याकडे 9 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. तर ते 9 पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत? नाउन्स, प्रोनाउन्स, वर्ब्स, adjectives, adverbs, articles, prepositions, conjunctions आणि interjections. आता आपण या व्हिडिओमध्ये या 9ही पार्ट्स ऑफ स्पीचचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत, म्हणजे शॉर्टकटमध्ये समजून घेणार आहोत. आणि नंतर इव्हेंच्युअली मी डिटेल व्हिडिओसुद्धा बनवेन. आज मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं मेन कारण असं आहे की मला ना तुम्हाला वाक्यरचना शिकवायची आहे. मला वाक्यरचनेविषयी व्हिडिओज बनवायचे आहेत. आणि त्याची फर्स्ट स्टेप ही आहे की आपल्याला वाक्यरचनेमध्ये डिफरंट पार्ट्स काय येणार ते कळलं पाहिजे. म्हणून मी हे ओव्हरव्ह्यूचा व्हिडिओ बनवते आहे. नंतर जसं आपण पुढे जाऊ तसं पुढच्या काही महिन्यांमध्ये आपण प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचे डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा बघणार आहोत. तर पहिला पार्ट ऑफ स्पीच आपण बघणार आहोत नाऊन. नाऊन म्हणजेच काय? नाम. नाऊन म्हणजे काय असतं? A word used to identify or refer to a person, place, thing, birds or animals or an idea. मराठीसारखंच नाम म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचं किंवा गोष्टीचं किंवा पक्षाप्राण्यांचं किंवा एखाद्या आयडियाचं नाव म्हणजेच नाम. त्याचे उदाहरणं काय आहेत? गर्ल, डॉग, सिटी, मुंबई, प्रेरणा, सन. नाऊनमध्ये भरपूर प्रकार असतात. ते आपण डिटेल व्हिडिओ बघू तेव्हा बघणार आहोत. आता आपण थोडे एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया. राधा इज स्टँडिंग. यामध्ये नाम कोणतं आहे? राधा. सेकंड सेंटेन्स आहे दॅट इज अ ह्यूज एलिफंट. याच्यात नाम कोणतं आहे? याच्यात नाऊन कोणतं आहे?
elephant. मुंबई is a metropolitan city. याच्यात नाउन कोणता आहे? मुंबई. My shirt is pretty. याच्यात नाउन कोणता आहे? शर्ट. ओके. आता नेक्स्ट टाईप काय आहे? नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच काय आहे? तर प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. प्रोनाउन मीन्स अ वर्ड दॅट्स युज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन और अ नाउन फ्रेज. म्हणजे आपण पुन्हा पुन्हा नाउन यूज करण्याऐवजी आपण त्या जागी प्रोनाउन यूज करू शकतो. म्हणजेच काय? सर्वनाम आपलं. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? ही, शी, इट, माय, हर, देअर. जिथे जिथे आपण नाउनला रिप्लेस करायचे हे वर्ड्स वापरू शकतो. ऑल दोज वर्ड्स आर कॉल्ड प्रोनाउन्स. आता थोडेसे सेंटेन्स बघूया. राधा इज स्टँडिंग. शी इज इन अ क्यू. याच्यात नाउन इज राधा, प्रोनाउन इज शी. हिज ग्लासेस आर व्हेरी स्मार्ट. याच्यात प्रोनाउन काय आहे? हिज. द डॉग इज वॅगिंग इट्स टेल. याच्यात प्रोनाउन काय आहे? इट्स. नेक्स्ट आहे वर्ब्स. वर्ब्स म्हणजे क्रियापद. सो व्हॉट इज वर्ब? वर्ब इज अ वर्ड that explains an action, occurrence, experience or a state of something. Verbs आपण examples काय म्हणू शकतो? Sit, stand, have, become, do. These are all examples of verbs. Example sentences बघूया आता. I ate a mango. ह्याच्यात action काय आहे? Ate. So that's the verb. The cat jumps soundlessly. ह्याच्यात ॲक्शन काय आहे? जम्प्स. दॅट्स अगेन अ वर्ब. अमी लव्स टू कुक. अगेन कुक इज अन ॲक्शन. दॅट्स अ वर्ब. आणि फोर्थ सेंटेन्स आहे लेट इट बी ऑन द टेबल. याच्यात लेट आणि बी टुगेदर इज अ वर्ब. ओके. सॉरी, तो बी माझा रेड नाही झाला, पण लेट इट बी मध्ये लेट आणि बी दॅट इज वर्ब. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ॲडजेक्टिव्स. Adjectives म्हणजे काय? विशेषण. So what is an adjective? Adjective is a word that describes or gives more information about noun or pronoun. Examples are happy, beautiful, large, smart, safe, tall. So any word that is going to give us more information about the noun or the pronoun. Now let's see some more examples. She has beautiful hair. ह्याच्यात काय असेल? Adjective beautiful. That's a super fast train. ह्याच्यात what is giving me more information about the train? Super fast. What type of train is it? Super fast. So adjective is super fast. Giraffes have long necks. How are the necks? Long. So long is the adjective. Now we come to adverbs. Adverbs. Adverbs म्हणजे क्रियाविशेषण. जसं adjective आपल्याला नाउन किंवा प्रोनाउन बद्दल जास्ती माहिती देतात, तसं adverbs आपल्याला verb बद्दल जास्ती माहिती देतात. So an adverb is a word that describes or gives more information about a verb, another adverb or group of words. For example, loudly, neatly, then, there, widely, etc. Let's see some example sentences. Listen to the teacher carefully. How do I want you to listen? Carefully. So the word carefully is giving me more information about the word listen. Listen is a verb. That's why carefully is an adverb. Sham arranged the books neatly. Sham ने काय केलं? बुक्स अरेंज केली. अरेंज केली ॲक्शन आहे. सो दॅट्स अ वर्ब. आणि कसे अरेंज केले त्याने? नीटली. दॅट्स वाय नीटली इज एन ॲडवर्ब. आय ब्लिंक्ड माय आईज रॅपिडली. मी डोळे मिचकावले. कसे? रॅपिडली, फास्ट. सो रॅपिडली इज एन ॲडवर्ब. नेक्स्ट आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपद. मी हे ॲक्च्युली उपपद म्हणतात, मी पूर्ण विसरलेले. मला बिलकुल आठवत नाही शाळेत शिकलेलं ते, म्हणजे शिकलेच असेल मी, पण मी विसरले होते मध्ये. तर मी आता हे सगळे ना मराठी
शब्द त्याला काय आहेत ते शोधताना मला स्वतःसुद्धा अनेक वर्षांनी हा शब्द परत सापडला आहे. सो आर्टिकल्स मीन्स वर्ड, उपपद. An article is a word used before a noun that will define a noun as specific or not specific. So what do we mean by specific? तर एखादं नाउन पर्टिक्युलर आहे की कॉमन आहे, जनरल आहे, ते आपल्याला आर्टिकलने डिसाईड करता येतं. आणि 3च आर्टिकल आहेत. कोणते आहेत ते? अ, ॲन आणि द. आता आपण ह्याचे सेंटेन्सेस बघूया. We live on the planet Earth. The planet Earth. Are there many Earths? No, there is only one. So I want to say that Earth is specific noun. So I will say we live on the planet Earth. म्हणून तिथे अ नाही आहेत. Anu is a smart girl. There are many smart girls. Similarly, Anu is also a smart girl. Or there are many girls and Anu is also a girl. So there is a. It is a generic word, right? So Anu is a smart girl. An apple a day keeps the doctor away. An apple a day keeps the doctor away. So an, a आणि the तिन्ही आर्टिकल्स या सेंटेन्समध्ये यूज झालेत. आता नेक्स्ट आहे प्रेपोजिशन्स. अगेन प्रेपोजिशन्सला अव्यय म्हणतात. हा शोध तुमच्यासोबतच मला पण लागलेला आहे हल्लीच. प्रेपोजिशन्स. So preposition is a word that comes before a noun or pronoun or a noun phrase and describes its relationship to other words. म्हणजे noun, pronoun किंवा nounची phrase ह्याच्या आधी preposition येतं आणि त्याचा संबंध इतर वर्ड्सशी कसा आहे ते आपल्याला त्याच्याने माहिती मिळते त्याची. फॉर एक्झाम्पल, above, beyond, from, since, of, after. You know, all these words are telling me relationship. There's some water in that bottle. Where is the water in that bottle? Okay. So that's a preposition. Keep the books on the table. Where do I want you to keep the books? On the table. Books च table शी relationship काय आहे? They are on the table. So on is a preposition. Maya lives on the floor above mine. Again, on and above. Next आहे conjunctions. Conjunctions म्हणजे उभयान्वयी अव्यय. What is a conjunction? It's a word that connects words, phrases and clauses in a sentence. म्हणजे जेव्हा आपल्याला 2 फ्रेजबद्दल एकत्र बोलायचं आहे किंवा 2 किंवा अनेक वर्ड्सबद्दल एकत्र बोलायचे किंवा 2 क्लॉजेस एकत्र सेंटेन्समध्ये कनेक्ट करायचे, तेव्हा जे वर्ड्स वापरले जातात त्याला कंजंक्शन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अँड, बट, येट, ऑर, नॉर, सिन्स. ओके, दीज आर कंजंक्शन्स. नाउ लेट्स सी सम सेंटेन्स एक्झाम्पल्स. आय वॉज बोन टायर्ड, येट आय वॉन्टेड टू मीट माय फ्रेंड्स. So these are 2 different clauses and I want to use them together. So I was bone tired, yet is the word I'm using to connect the 2. So yet is a conjunction. You can wake up early or be late for school. एक तर तू लवकर उठू शकतोस किंवा तू स्कूलला लेट होशील. So or is the conjunction in this sentence. She is smart but not very consistent in her efforts. But is the conjunction here. आता नेक्स्ट आपण आलो जे लास्ट आहे इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स म्हणजेच काय? उद्गारवाचक शब्द. So interjection is a word or phrase that expresses strong emotion or sentiment. It's generally followed by an exclamation mark. Okay? For examples, wow, hi, gosh, uh-oh. हे सगळे जे आपण उद्गारवाचक शब्द वापरतो त्यांना काय म्हणतात? इंटरजेक्शन्स. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय होप यू नाव अंडरस्टँड बेसिक्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तेव्हा आपण पुढचे काही अजून
एक एक पार्ट ऑफ स्पीच किंवा काही अजून ग्रामरचे कॉन्सेप्ट्स डिटेलमध्ये बघणार आहोत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि मला कमेंट्स करून जरूर कळवा की तुम्हाला या व्हिडिओजची मदत होते की नाही. पुन्हा एकदा एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द डिले इन पोस्टिंग व्हिडिओज, बट होपफुली नाव I'll be able to post more videos and with more consistency. Thank you so much for your patience and thank you so much for your support. Thanks for watching. Bye bye. Take care.